गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी अवघे 2 दिवस शिल्लक आहेत आणि शेवटच्या 2 दिवसांमध्ये गणपती बाप्पाचं मनोभावे दर्शन घेता यावं यासाठी मोठ्या प्रमाणावरती कालपासून पुणेकर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी करतात। आपण पाहतोय की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाहेर ही पुणेकरांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। पुण्यातला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती खरं तर ट्रस्ट जो आहे तो खरं तर गर्दीचा आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू असतो। मोठ्या प्रमाणावरती राज्यभरातून गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी जी आहे ती होत असते। आपण पाहतो की यावर्षी साकारलेला देखावा हा संपूर्ण राज्यभरामध्ये पोहोचला आणि शेवटच्या दिवशी का होईना गणपती बाप्पाचं मनोभावे दर्शन घेता यावं या दृष्टीने हे सगळे गणेश भक्त जे आहेत ते पुण्यामध्ये दाखल होत आहेत। पुण्यातल्या बरोबर त्याचबरोबर महाराष्ट्रामधले गणेश भक्त जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती गर्दी करतात। शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेता यावं ही आपण पाहतो की पुणेकरांची गर्दी जी आहे आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतो की या ठिकाणी मुख्य सभा मंडपापासून ते थेट आपल्याला लाल महाल चौकापर्यंत ही गर्दी जी आहे आपल्याला पाहायला मिळते। मात्र रात्री खरं तर आता दर्शन रांगेची व्यवस्था जी आहे त्या ठिकाणी करण्यात येते। काल रात्री मोठ्या प्रमाणावरती पुणेकरांची गर्दी होते। अनेक ठिकाणी गर्दीमुळे नागरिकांना त्रास जो आहे तो सुद्धा सहन करावा लागला। मात्र आपण पाहतोय की शिस्तीमध्ये सगळे पुणेकर जे आहेत गणपती बाप्पाचं दर्शन घेताना पाहायला मिळतात। शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत आणि गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देता यावा त्याचबरोबर गणपती बाप्पाचं दर्शन घेता यावं यासाठी ही पुणेकरांची गर्दी जी आहे रस्त्यावरती उतरलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विकी सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।